जय भोलेनाथ. थांबा, जर तुमची सिंहरास असेल तर हा व्हिडिओ चुकूनही चुकवू नका, कारण येत्या 15 जूनच्या भयंकर महाअमावस्येनंतर संपूर्ण ब्रह्मांडात एक विलक्षण उलथापालथ होणार आहे. एक अशी अद्भुत आणि दिव्य शक्ती थेट तुमच्या घरात पाऊल ठेवणार आहे, जी तुमच्या आयुष्यातील दुःख आणि गरिबीचा समूळ उच्चाटन करेल. आणि सर्वात मोठा धक्का म्हणजे त्या एका व्यक्तीचं नाव कानावर पडतात तुमच्या काळजाचा ठोका चुकेल आणि डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागेल. हा कोणताही सामान्य योगायोग नाही मित्रांनो, तो 15 जूनच्या काळोख्या अमावस्येनंतर घडणारा साक्षात ईश्वरी संकेत आहे. नमस्कार. स्वभावाने अत्यंत तेजस्वी शहासारखा राजा, स्वाभिमान असलेले, पण गेल्या काही काळापासून मानसिक खच्चीकरण आणि आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या भाग्यवान सिंह राशीच्या जातकांनो, अत्यंत सावधान राहा. कारण येत्या 15 जूनच्या महाअमावस्येनंतर तुमच्या नशिबाचे संपूर्ण चक्र एका रात्रीत उलट फिरणार आहे. गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही ज्या मरणयातना सहन करत आहात, ज्या एकाकीपणाच्या अंधारात असो, नातेवाईकाच्या टोमण्यात किंवा पैशाच्या तणावात जगत आहात, तो सगळा छळ आता संपणार आहे. ब्रह्मांडात अशा काही गुप्त हालचाली सुरू झाल्या आहेत, ज्यामुळे या अमावस्याची काळी रात्र सडताच एक दिव्य शक्ती तुमच्या घराच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवणार आहे, जे तुमच्या आयुष्यातील दुःख आणि गरिबीचा समूळ उच्चाटन करेल. सिंहराशीच्या जातकांनो, जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्यासोबत घडणाऱ्या या गोष्टी केवळ निव्वळ योगायोग आहेत, तर तुम्ही खूप मोठ्या भ्रमात आहात. कारण ज्योतिषशास्त्राच्या सर्वात गुप्त सिद्धांतानुसार जेव्हा एखादी महाशक्ती या अमावस्येच्या काळोखानंतर तुमच्या आयुष्यात प्रवेश करते, तेव्हा ती सर्वात आधी भयंकर व वेगळे संकेत देते. 15 जूनच्या अमावस्येनंतर तुमच्या घरात एका अशा रूपाचे आगमन होणार आहे, ज्याचे नाव ऐकूनच तुमच्या अंगावर काटा येईल, डोळे आनंद अश्रूंनी घळाघळा पाणवतील. आता सर्वात मोठा प्रश्न हा आहे की तुमच्या सर्व संकटाचा नाश करण्यासाठी एखाद्या चमत्कारी युगपुरुष वाटसरू बनून येणार, की तुमच्या दारावर एखादा सिद्ध साधू गुप्त कानमंत्र द्यायला येणार, की थेट तुमच्याच घरात एका लहान बाळाच्या रूपाने साक्षात कुलदीपक जन्माला येणार आहे. या काळजाचा ठोका चुकवणाऱ्या रहस्याचा पर्दाफाश आजच्या या विशेष भविष्यवाणीमध्ये आम्ही करणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर सिंह राशीच्या जातकांनो, येत्या 15 जून रोजी उजडणारी जी महाअमावस्या आहे, ती तुमच्या संपूर्ण आयुष्याला एक असा धक्का देणार, ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. अनेकदा लोक अमावस्येच्या नावाने प्रचंड घाबरतात, पण ज्योतिषशास्त्राच्या प्राचीन सिद्धांतानुसार या अमावस्येची काळी रात्र संपताच संपूर्ण ब्रह्मांडात एक मोठी सकारात्मक उलथापालथ घडून येणार. या काळात मघ नक्षत्राची विशेष ऊर्जा आणि तुमच्या राशीत होणारा मंगळ व बुधाचा आदित्य मंगल योग एक अत्यंत दुर्मिळ, बलाढ्य आणि महाशक्तिशाली युती निर्माण करत आहे, जिचा थेट प्रभाव तुमच्या राशीवर पडणार आहे. आणि हा ग्रह बदल इतका वेगवान आहे की 15 जूनच्या अमावस्येनंतर तुमच्या नशिबाचे चक्र प्रचंड वेगाने उलटे फिरणार असून रखडलेली कामे अचानक मार्गी लागतील. तुमच्या राशीस्वामी स्वतः ग्रहाचा राजा सूर्यदेव आहे मित्रांनो, जो तुमच्या आत्मसन्मानाचा कारक आहे. परंतु गेल्या काही काळापासून राशीतील इतर ग्रहाच्या क्रूर व कठीण स्वभावामुळे तुमच्या तेजाला जणू ग्रहणच लागले होते. आणि या 15 जूनच्या अमावस्येनंतर सूर्यदेवाचे मृगशीर्ष नक्षत्रात होणारे भ्रमण आणि ग्रहाचा नकारात्मक प्रभाव अचानक थंडवणार असून भाग्याची दारे उघडणार आहेत. हा काळ तुमच्या विचारसरणीत कमालीची स्पष्टता घेऊन येईल. आजवर तुमच्या घरात राहून, तुमच्या अगदी जवळ राहून तुमच्या पाठीत खंजीर खुपसणारे किंवा तुमच्या अगदी तुमच्या तुमच्या सिंहासारख्या सरळ विश्वासू स्वभावाचा गैरफायदा घेऊन तुम्हाला अंधारात ठेवणारे कपटी लोक कोण होते, याचा अत्यंत धक्कादायक खुलासा या अमावस्येनंतरच्या पहिल्या दिवशी होईल. कारण ब्रह्मांड स्वतः तुमच्या डोळ्यावरील अंधाराची पट्टी ओढून काढेल आणि शत्रूचे सर्व डावपेच आता उलथून लावले जातील. त्यामुळे या नव्या पर्वाची सुखाची सुरुवात अमावस्येनंतर तुमच्या घरात एक अत्यंत पवित्र, अदृश्य आणि दिव्य सकारात्मक शक्तीच्या प्रवेशाने होणार आहे. तुमच्याच रक्ताच्या नातेवाईकांनी, जवळच्या माणसांनी तुमच्या पडत्या काळाचा गैरफायदा घेऊन तुम्हाला आजवर पावली जे काही टोमणे मारले, ते सर्व आता कायमचे बंद होतील. तुमच्या सहनशीलतेची परीक्षा घेणारे ते विषारी शब्द आता त्या लोकांच्या घशात अडकतील, कारण ती दिव्य शक्ती तुमच्या कष्टाचे, प्रामाणिकपणाचे फळ तुम्हाला मिळवून देण्यासाठी तुमच्या घरात पाऊल ठेवत आहे. पैशाच्या चणचणीमुळे निर्माण होणारे मानसिक तणावाचे वातावरण संपून अचानक धनलाभाचे मार्ग मोकळे होतील. नीट कान देऊन ऐका. 15 जूनच्या या महाअमावास्येनंतर तुमच्या आयुष्यात आणि घराच्या उंबरठ्यावर एकाच वेळी अशा 3 अद्भुत गोष्टी किंवा व्यक्तींचा संबंध येणार आहे,
ज्या तुमच्या संपूर्ण नशिबाचा चेहरामोहरा बदलून टाकतील. यात पहिली शक्यता म्हणजे एखाद्या युगपुरुषासारखा किंवा दैवी तेज असलेला एखादा वाटसरू अचानक तुमच्या समोर येईल. हा वाटसरू तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या संकटाच्या वेळी, जेव्हा तुम्ही अत्यंत हताश असाल, तेव्हा प्रकट होईल. तो तुमच्याशी फार काही बोलणार नाही, पण तुमच्या पाठीवर हात ठेवून तुम्हाला सुखी जीवनाचा असा एक गुप्त कानमंत्र देऊन जाईल, ज्या एका शब्दाने तुमच्या मनातील सर्व भीती आणि संभ्रम कायमचा नष्ट होईल. दुसरी अत्यंत महत्त्वाची शक्यता म्हणजे एखादा सिद्ध साधू किंवा तपस्वी पुरुष थेट तुमच्या घराच्या दारावर दस्तक देईल. गेल्या अनेक दिवसांपासून तुमच्या मनात जी एक प्रचंड अस्वस्थता आणि नात्यांमधील दुरावा निर्माण झाला होता, त्याचे निवारण करण्यासाठी हा साधू निमित्त ठरेल. हा साधू पुरुष तुमच्या घरात पाऊल ठेवताच घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा, करणीबाधा आणि जुन्या वाईट दृष्टीचा अंत होईल. तो तुम्हाला भूतकाळातील चुकांमधून मुक्त होण्याचा मार्ग दाखवेल आणि तुमच्या डोळ्यात पाहत तुमच्या उज्ज्वल भविष्याची अशी काही गुपिते सांगेल, जी ऐकून तुमच्या काळजाचा ठोका चुकेल. आणि या सर्वांमध्ये तिसरी आणि सर्वात आनंददायी घटना म्हणजे तुमच्या घरात किंवा अगदी जवळच्या नात्यात एका दिव्य बाळाचा जन्म होईल किंवा तसा शुभ संकेत मिळेल. हे बाळ म्हणजेच तुमच्या घराण्याचे कल्याण करणारा साक्षात कुलदीपक असेल. या बाळाच्या पाऊल गुणांनी तुमच्या घरातील सर्व दारिद्र्य, कोर्ट कचेरीचे वाद आणि नातेवाईकांचे टोमणे एका झटक्यात हवेत विरून जातील. जेव्हा घरातील लोक या आनंदाच्या वार्तांची किंवा त्या व्यक्तींची नावे तुमच्या कानावर घालतील, तेव्हा भूतकाळातील सर्व वेदना आठवून तुमचे डोळे नकळत आनंदाश्रूंनी घळाघळा पाणावतील. मित्रांनो, आता नीट लक्ष द्या. गेल्या अनेक महिन्यांपासून सिंह राशीवर जो एक भयंकर अशुभ ग्रहांचा प्रभाव होता, ज्याने तुमच्या हक्काच्या नात्यांमध्ये आणि सरकारी कामात अडथळे आणले होते, तो काळाकुट्ट प्रभाव आता 15 जूनच्या महाअमावास्येनंतर समूळ नष्ट होणार आहे. जोडीदारासोबत किंवा कुटुंबातील सदस्यांसोबत जे जुने गैरसमज आणि वाद धुमसत होते, ते या अमावास्येनंतर अत्यंत शांतपणे मिटणार आहेत. ज्या लोकांनी तुमच्या राजासारख्या मनाचा गैरफायदा घेतला, त्यांना स्वतःच्या चुकीची तीव्र जाणीव होईल. ती माणसे स्वतःहून नतमस्तक होऊन तुमच्याजवळ येतील. आता लक्ष द्या. जेव्हा ब्रह्मांडात गुरु आणि चंद्राचा गजकेसरी योग अमावास्येनंतर सक्रिय होतो, तेव्हा निसर्ग तुम्हाला या अपूर्व बदलांचे काही अत्यंत नवीन आणि गुप्त संकेत देण्यास सुरुवात करतो. पहिला संकेत म्हणजे तुमच्या घराच्या छतावर किंवा गॅलरीत अचानक तांब्याचा किंवा सोन्यासारख्या रंगाचा एखादा दुर्मिळ पक्षी, जसे की गरुड किंवा घार, येऊन बसेल आणि थेट तुमच्याकडे पाहील. दुसरा भयंकर संकेत म्हणजे सूर्योदयाच्या वेळी अचानक तुमच्या दोन्ही तळहातांवर प्रचंड प्रमाणात उष्णता किंवा खाज जाणवू लागेल, जो की साक्षात सूर्यदेवाच्या आशीर्वादाने मोठ्या राजयोगाचा प्राचीन संकेत मानला जातो. तिसरा अत्यंत रहस्यमय संकेत म्हणजे तुम्हाला घरात अचानक लाल चंदन, केशर किंवा होमाच्या धुपाचा सुगंध नसतानाही अत्यंत तीव्रतेने जाणवू लागेल. हे 3 संकेत दिसताच सावध व्हा आणि समजा की दिव्य शक्तीने तुमच्या घरात प्रवेश केला असून तुमची सुवर्ण काळाकडे वाटचाल सुरू झाली आहे. निसर्गाचे हे अदृश्य संकेत ओळखण्यात जर तुम्ही यशस्वी झालात, तर येणारा काळ तुम्हाला राजासारखे वैभव आणि समाजात मान सन्मान मिळवून देईल. जुन्या सर्व निराशा मागे सोडून या नव्या पर्वाचे आनंदाने स्वागत करा. हे महाभाग्य आणखी मजबूत करण्यासाठी आणि सिंह राशीची आर्थिक बाजू बळकट करण्यासाठी अमावास्येनंतर सलग 3 दिवस सकाळी सूर्योदयाच्या वेळी तांब्याच्या कलशातून सूर्यदेवाला अर्घ्य पाणी द्या आणि त्यात थोडे लाल चंदन किंवा लाल फूल टाका. त्यानंतर आपल्या देवघरात गायीच्या शुद्ध तुपाचा एक दिवा लावून अत्यंत शांत चित्ताने आपल्या कुलदेवतेची आणि स्वामी समर्थांची मनापासून प्रार्थना करा. या पवित्र काळात कोणत्याही गरजू किंवा गरीब व्यक्तीला गव्हाचे दान, तांब्याचे भांडे किंवा लाल रंगाच्या वस्तूंचे मनोभावे दान करा. यामुळे तुमचे राशीस्वामी सूर्यदेव अत्यंत बलवान होतील. कुंडलीतील पितृदोष आणि इतर ग्रहांचे दोष मिटून ग्रह बलवान होतील, ज्याचे थेट शुभ परिणाम तुमच्या आरोग्यावर, नोकरी व्यवसायावर आणि ढासळलेल्या नात्यांवर दिसून देतील. या उपायानंतर घरातील कटकटी आणि भांडणे कायमची बंद होऊन संपूर्ण घरात सुख, समाधान आणि अखंड शांतता नांदू लागेल. निसर्ग तुम्हाला वेदना देण्यासाठी नाही, तर तुमच्या आयुष्यातील जुन्या कर्मांची भरपाई करून तुम्हाला सुखाचे दिवस देण्यासाठी हे प्रसंग निर्माण करत आहे. जर तुम्हाला अंतर्मनातून वाटत असेल की तुमची वेळ आता बदलणार आहे, तर आत्ताच्या आत्ता कमेंट बॉक्समध्ये 3 वेळा महादेव कृपा ठेवा, सर्व संकट दूर करा नक्की लिहा. जो भक्त संपूर्ण श्रद्धेने महादेवाचे नाव लिहील, त्यांच्यावर स्वामी भोलेनाथाची अंतिम कृपा होईल, यात तीळ मात्र शंका नाही. आता चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. महादेव तुमचे सदैव भले करोत. धन्यवाद.